सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे वृद्धावस्था काळजी कक्षाचे उद्घाटन दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी गडचिरोलीचे पालकमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल यांच्या हस्ते तसेच माननीय डॉक्टर मिलिंदजी नरोटे आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष शारीरिक व मानसिक गरजा लक्षात घेऊन पॅलिएटिव्ह केअर देण्यासाठी 10 खाटांचे वृद्धावस्था काळजी कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यान्वित झाले। पॅलिएटिव्ह केअर म्हणजे फक्त शेवटच्या टप्प्यातील उपचार नव्हे, ती म्हणजे दीर्घकालीन किंवा गंभीर आजारात रुग्णाच्या वेदना कमी करणे, मानसिक आधार देणे आणि त्याला सन्मानाने जगण्याची भावना देणे। औषधाइतकेच आपुलकीचे बोल, समजूतदार संवाद आणि सततची काळजी महत्त्वाची असते। हे दिवसांमध्ये जीवन जोडण्याबद्दल आहे, केवळ जीवनात दिवस जोडण्याबद्दल नाही, असे उद्गार या प्रसंगी ॲडव्होकेट माननीय आशिषजी जयस्वाल यांनी काढले। माननीय आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी यावेळेस सांगितले की जेरियाट्रिक केअर युनिट ही अशी सुविधा आहे जी ऐकते व्यक्तीला, केवळ रुग्णाला नाही। आपल्या भाषणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी वैद्यकीय व्यावसायिकांना आश्वस्त केले की स्पर्शासह वेदनाशमन प्रदान करून, एक आरामदायी आणि सुलभ वातावरण निर्माण करून, केवळ बसून ऐकून, तुम्ही एका दैवी प्रवासाचा सन्मान करत आहात। सदर कार्यक्रम श्री अविषाद पंडा, जिल्हाधिकारी गडचिरोली, श्री सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली आणि डॉक्टर शशिकांत शंभरकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर विभाग यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला।